पर्स तयार करण्यासाठी जुन्या टॉपचा वापर केलेला आहे। त्यासाठी आपण हे प्रिंटेड 2 पीस कट करून घेतलेले आहेत। ते नॉन ओव्हनला जोडून घेतलेले आहेत। त्याची रुंदी 15.5 इंच आणि उंची 10 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण या एक पीसचा असा मध्य काढून घेऊया। मध्य काढून घेतल्यानंतर आपण या मध्यापासून 1 इंच अंतर मोजायचं आणि पुन्हा त्यापुढे 1 इंच अंतर मोजून घ्यायचं। पुन्हा दुसऱ्या बाजूने पण 1 इंच आणि पुन्हा 1 इंच अंतर मोजून आपण आता चून मारून घेऊया। 1 इंचावर केलेली खूण दुसऱ्या खुणेपर्यंत अशा प्रकारे जोडून पिनअप करून घ्यायची आहे। दुसरी खूण पण आपण अशाच प्रकारे जोडून पिनअप करून त्यावर आता शिलाई करून घ्यायची आहे आणि दोन्ही भाग आपण असे चून मारून तयार करायचे आहेत। आणि आता आपलं हे अंतर 13.5 इंच रुंद आलेलं आहे। त्याच रुंदीचं आपण हे नॉन ओव्हनचे पीस कट करून घेतलेले आहेत आणि त्याची उंची 6 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर प्लेन कापडाचे 4 पीस आपण कट करून घेतलेले आहेत। आता हा नॉन ओव्हन असा मध्यावरती आपण फोल्ड करून घ्यायचा। त्यावर 2.5 इंच अंतर वरती आणि 2.5 इंच अंतर खालती मोजून याला कर्व आकार देऊन घेऊ। त्याचबरोबर खुल्या बाजूकडून 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि खालच्या बाजूने 3 इंचावरती एक खूण करायची। आता हे अंतर आपण जोडून घेऊया। आता आपण कात्रीच्या सहाय्याने हे दोन्ही आकार कट करून घेऊ। आपल्याला हा आकार मिळालेला आहे। आता आपण हा आकार प्लेन कापडाला जोडून घेऊया। आधी कापड आणि त्यावर हे नॉन ओव्हन ठेवून पूर्ण भागाला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करून झाल्यानंतर आपण जास्तीचं कापड कट करून घेतलेलं आहे दोन्ही भागांचं। आता आपण बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी कापडाची रुंदी 4 इंच आणि लांबी 18 इंच घेतलेली आहे। नॉन ओव्हन 1 इंच रुंद आणि 18 इंच लांब घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण हे कापडामध्ये ठेवून दोन्ही बाजूने याला शिलाई करून बंद तयार करून घेऊया। बंद तयार करून झाल्यानंतर आता या भागाचा आपण मध्य काढून या दोन्ही भागांवरती आता बंद जोडून घ्यायचे आहेत। आणि बंद जोडून झाल्यानंतर पुन्हा एक प्लेन कापडाचा पीस घेऊन अशा प्रकारे हे बंद ठेवून आपण आता याला शिलाई करून घ्यायची आहे। जास्तीचं कापड आता कट करून घेऊया। या भागावरती शिलाई करून झाल्यानंतर थोडे थोडे कट लावून घ्यायचे आहेत। त्यामुळे हा भाग सुलट करायला आपल्याला सोपा जाईल। आणि आता आपण हे व्यवस्थित त्याचे कोपरे बाहेर काढून त्यावर एक आता दाबटीप घालून घेऊया। आता या पूर्ण भागावर आपण दाबटीप घालून खालच्या साईडला पण आपण शिलाई करून हे दोन्ही भाग तयार केलेले आहेत। आता आपण या भागाला बॉटम तयार करून घेऊ। त्यासाठी मध्य काढून घ्यायचा आहे आपण या कोपऱ्याचा आणि 2.5 बाय 2.5 इंचाचा आपण हा बॉटम तयार करणार आहोत। त्यासाठी दोन्ही बाजूला 2.5 इंचावर खूण करून वाटी किंवा डिशच्या सहाय्याने आपण हा कर्व आकार आखून घ्यायचा। त्यानंतर हा आकार कट करून घेऊया आणि आता आपण मध्यापासून 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। ही खूण केल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूने अर्धा इंचावर खूण करून आता आपण हा टक्स शिवून घ्यायचा आहे। असेच आपण दुसऱ्या बाजूचा आकार कट करून घेऊ आणि असेच आपण चारही भागांना हे टक्स तयार करून घेऊयात। आता हे चारही टक्स आपले मारून झालेले आहेत। आता आपण मधल्या चुना आपण अशाच वरच्या भागाला जशा तयार केल्या त्याचप्रमाणे खाली पण या चुना आपण शिवून घ्यायच्या आहेत। आता हा पार्ट आपला तयार झाल्यानंतर अस्तरचा भाग याच आकारात आपण कट करून घेतलेला आहे। सेम आपण हा मेन पार्ट तयार केला तसंच आपण हा अस्तरचा पार्ट तयार करून याला आपण आता राऊंडमध्ये शिलाई करून घेऊया। आणि आता आपण हा बंदांचा भाग घेऊन त्यावरती हा प्रिंटेड भाग अशा प्रकारे ठेवून त्याला शिलाई करून घेऊया। आता या दोन्ही भागांना शिलाई करून झाल्यानंतर एकमेकांवर असे ठेवून आपण या भागाला आता शिलाई करून घ्यायची आहे।
हा भाग शिवून झाल्यानंतर आता आपण बॅग सुलट करून घ्यायची आहे। बॅग सुलट करून घेतल्यानंतर आता आपण अस्तरचा भाग आता आपण यामध्ये अशा प्रकारे बॅग टाकून घ्यायची आहे आणि साईडच्या भागाला भाग जोडून आपण या मधल्या भागाला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। आता या भागाला आपली शिलाई करून झालेली आहे आणि आपण थोडासा भाग बॅग सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवला होता, त्यातून ही बॅग आता आपण बाहेर काढून घेऊया। आणि आता शिवायचा ठेवलेला भाग त्याला आपण शिवून घेऊया आणि हा अस्तरचा भाग आतमध्ये घालून आपण आता त्यावर व्यवस्थित दाबटीप घालून घेऊया सर्व बाजूंनी आणि ही बॅग उलट करून पुन्हा आपण हा प्लेन कापडाचा जो शिवायचा राहिलेला भाग आहे त्यावरती पण आपण शिलाई करून घेऊया। अशा प्रकारे दाबटीप घालून आणि तो भाग शिवून आपण आता ही बॅग सुलट करून घेतलेली आहे। आता आपण या बॅगला टच बटन लावून घेऊया। दोन्ही बंदांना दोन्ही बाजूने एक एक बटन आणि मध्ये एक बटन आपण जोडून घेऊया। अशा प्रकारे टच बटन लावल्यानंतर सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। या बॅगमध्ये भरपूर जागा आहे। आपण ही बॅग हँडबॅग किंवा शोल्डर बॅग म्हणून सुद्धा वापर करू शकतो। बॉटम पण आपले वेगळ्या आकारात तयार झालेले आहेत। अशा प्रकारे ही बॅग आवडली असल्यास नक्की शिवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार।